नमस्कार. पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे द रिचेस्ट पर्सन इन द बॅबिलॉन. प्राचीन जगातलं एक अत्यंत श्रीमंत शहर आणि त्या काळी असलेलं पैशाचं शहाणपण याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि त्या काळात त्यांनी जे पैशाबाबतीत नियम सांगितले होते आणि आपली संपत्ती वाढवण्यासाठी जे नियम सांगितले होते ते आपण समजावून घेऊ. आणि आजच्या काळात आपण ते कशा पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो याचाही अभ्यास आपण करू. हा विषय क्रिप्टोकरन्सीशी संबंधित जरी नसला तरी कोणत्याही प्रकारच्या फायनान्शियल टूलमध्ये काम करताना, मग ते स्टॉक असो, फॉरेक्स असो, क्रिप्टो असो, आपण पैसे तर कमवतो, पण शेवटी त्या पैशाचं मॅनेजमेंट, व्यवस्थापन कशा पद्धतीने व्हायला पाहिजे या बाबतीत प्राचीन बॅबिलोनियन लोकांच्या ज्या गोष्टी होत्या त्यातून आपण काही धडा घेऊ शकतो का याचा आपण अभ्यास करू. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही माझ्या कोर्सेसच्या लिंक्स दिलेल्या आहेत. क्रिप्टोकरन्सीचे जे काही कोर्सेस आमचे आहेत त्याच्या लिंक्स आहेत. नक्की हे कोर्स जॉईन करा आणि क्रिप्टोकरन्सीच्या आर्थिक क्रांतीमध्ये नक्की सामील व्हा. मुख्य विषयाला सुरुवात करण्याच्या आधी आपला हा डिस्क्लेमर. वेलकम बॅक. माझं एका मुंबईतल्या अतिशय प्रतिष्ठित अशा कॉमर्स कॉलेजमध्ये इन्व्हेस्टमेंट टूल्स ऑफ मॉडर्न एरा किंवा आधुनिक जगातल्या मॉडर्न इन्व्हेस्टमेंट टेक्निक्स याच्यावर एक लेक्चर होतं आणि माझा विषय होता क्रिप्टोकरन्सी. तिकडे विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांना प्रश्न विचारल्यावर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की हा जो अभ्यासक्रम यांचा बनवलेला आहे हा संपूर्णपणे म्हणजे इंडस्ट्री रेडी नाही आहे. म्हणजे इकडनं पासआउट झालेलं मूल हे डायरेक्टली इंडस्ट्रीमध्ये जाऊन काम करू शकत नाही, कारण त्या पद्धतीचं शिक्षणच तिकडे दिलं जात नाही. अर्थात कॉलेजेसमध्ये मिळणारे हे शिक्षण हे अतिशय फंडामेंटल शिक्षण असतं आणि त्याची गरज ही असतेच. आणि मग विद्यार्थ्यांनी स्वतःला अपग्रेड करत राहायचं असतं जसा जसा काळ बदलेल तसं तसं. पण ज्या वेळेला मी अशा स्टुडंट्सशी जेव्हा बोलतो किंवा दुसऱ्या लोकांशी जेव्हा बोलतो, दुसऱ्या सेमिनार्समध्ये जेव्हा बोलतो, इनफॅक्ट जेव्हा कॉर्पोरेट लोकांशी सुद्धा मी जेव्हा बोलतो त्यावेळेला बऱ्याचदा लोकांना फायनान्स मॅनेजमेंटचं ज्ञानच नसतं. अगदी मी MBA फायनान्सच्या लोकांची सुद्धा गोष्ट मी करतोय. याच्यामध्ये आपण मोस्टली जे आधुनिक युरोपियन लोकांचे विचार आहेत त्याच्यावर भर देताना आढळतो. पण संपूर्ण जगामध्ये जी प्राचीन संस्कृती जी होती, अर्थात प्राचीन संस्कृती काय फक्त भारतातलीच नव्हती, भारतीय प्राचीन संस्कृती होती, चायनीज संस्कृती होती आणि ज्याला जगातलं सगळ्यात प्राचीन आणि सगळ्यात श्रीमंत शहर असं मानलं गेलं होतं. अर्थात ही गोष्ट फक्त युरोपियनांच्याच मते ट्रू आहे. त्याच काळामध्ये भारतामध्ये कितीतरी प्रगत आणि अतिशय श्रीमंत संस्कृती नांदत होती. पण आपण इतिहासात जाऊ नकोया. त्यावेळेला बॅबिलोनियन संस्कृती जी होती त्याच्या ज्या कथा आहेत त्याच्याबद्दल एक पुस्तक माझ्या वाचण्यामध्ये आलं. हे ते पुस्तक आहे द रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन. मराठी आवृत्ती आहे याची. पण ह्याच्यामध्ये प्राचीन बॅबिलोनियन संस्कृती जी भरभराटीला आली होती आणि अत्यंत श्रीमंत असं शहर मानलं जात होतं आणि ह्या शहरातले जे व्यापारी आहेत, कारागीर आहेत, हे जगातले टॉपचे आर्टिस्ट किंवा टॉपचे व्यापारी आणि टॉपचे फायनान्स मॅनेजर्स म्हणून मानले जात होते. असं म्हणतात की बँकांची सुरुवात इकडे झाली आणि चलनाची सुद्धा एक प्रकारे सुरुवात इकडनं झाली. बॅबिलॉन संस्कृती जी होती ती साधारण ख्रिस्तपूर्व 2300 वर्षाच्या काळामधली होती. तर आपले आर्य चाणक्य आहेत ते ख्रिस्तपूर्व साधारण 275-230च्या आसपास किंवा 270च्या आसपास असावेत. सो अतिशय प्राचीन अशी ही बॅबिलॉनची जी संस्कृती होती आणि त्या काळातले जे शहर होतं बॅबिलॉन हे अत्यंत प्रगत, अत्यंत धनवान आणि अत्यंत श्रीमंत, बलशाली असं मानलं जात होतं. अख्ख्या जगभर ते लोक व्यापार करायचे. तर कोणालाही असं वाटेल की ही जी संस्कृती होती ही अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असणार, अगदी बगीचे, फळं, फुलं सगळे निसर्गाने भरपूर उधळण केलेली अशा पद्धतीची ही संस्कृती असणार. पण जर का तुम्ही या संस्कृतीचे अवशेष जर का बघितले, त्याचं स्थान जर का तुम्ही बघितलं तर ही संस्कृती अक्षरशः वाळवंटामध्ये होती. तुम्ही इथे बघाल की अक्षरशः वाळवंटात होती.
हा गुगल अर्थ आहे हे, आणि आत्ताच्या काळातला जो इराकचा जो प्रदेश आहे, या इराकच्या प्रदेशामध्ये ही बॅबिलोनियन संस्कृती नांदत होती. निसर्गाकडून त्यांना केवळ एकमेव गोष्ट मिळाली होती आणि ती म्हणजे युफ्रेटिस नदी. युफ्रेटिस नदीच्या खोऱ्यामध्ये वसलेली ही संस्कृती साधारणपणे आजच्या काळातलं इराक जिकडे आहे तोच हा भूभाग आहे. वाळवंटी प्रदेश आहे अख्खा, पण या वाळवंटी प्रदेशामध्ये बॅबिलॉनच्या लोकांनी अतिशय वैभवशाली शहर उभं केलं. एक्सपर्ट आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स, व्यापारी, बँकर्स, कारागीर या सगळ्यांनी मिळून ही संस्कृती अतिशय भरभराटीला आणली होती. अर्थात जिकडे श्रीमंती होती तिकडे आक्रमणही होत होती, त्यामुळे बॅबिलॉनच्या भोवती प्रचंड मोठ्या मोठ्या भिंती बांधल्या गेल्या होत्या. असो, आपल्याला शहराचं वर्णन किंवा तिकडचं वर्णन बघायचं नाही आहे. आपल्याला एवढंच बघायचं आहे की या काळामध्ये एका वाळवंटाच्या प्रदेशामध्ये असलेली ही संस्कृती, हे शहर तिकडच्या लोकांच्या शहाणपणासाठी आजही मानलं जातं. तर ते शहाणपण नक्की त्यांचं काय होतं हे आज आपण बघूया. मी तुम्हाला जे पुस्तक वाचलेलं सांगितलं, द रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन, साधारणपणे जर का अरबस्थानाशी, वाळवंटी प्रदेशाशी जर का कोणतीही पुस्तकं तुम्ही घेतलीत तर ही जी पुस्तकं आहेत याच्यामध्ये मोस्टली अरबी सुरस कथा तिकडे दिलेल्या असतात. अरबस्थानातल्या अनेक गोष्टी दिलेल्या असतात आणि त्या गोष्टींच्या संदर्भातून नेहमी शहाणपण सांगितलेलं असतं, काही तात्पर्य सांगितलेलं असतं. आपल्याकडे ज्या पद्धतीमध्ये इसाप नीती, पंचतंत्र किंवा नीतीच्या गोष्टी, आजीबाईंच्या गोष्टी अशा पद्धतीने जसं सांगितल्या जातात लहान मुलांसाठी, त्याच पद्धतीने वाळवंटाशी संबंधित असलेल्या कोणत्याही प्रदेशामध्ये गोष्टी या नेहमी तिकडच्या अरबस्थानातल्या सुरस कथा म्हणून सांगितल्या जातात. अगदी या कथांमधून खूप मोठं शहाणपण प्रेरित केलं जातं. हे पुस्तक, माझा या पुस्तकाची लिंक जी आहे ॲमेझॉनवर, ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. डेफिनेटली हे पुस्तक बाय करा. आणि मराठीत आहे, हिंदीत आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण ते नक्की वाचा. तुमची मातृभाषा मराठी असेल तर हे फक्त मराठीतच वाचा असा मी तुम्हाला सल्ला देईन. याच्यामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अरबस्थानामधला एक गरीब माणूस आणि त्याचा लहानपणाचा मित्र जो असतो तो प्रचंड श्रीमंत होतो आणि हा गरीब माणूस त्याला विचारायला जातो की मलाही तुझ्यासारखं श्रीमंत व्हायचं तर मी काय करू. आणि त्याच्यामध्ये हा तो श्रीमंत माणूस ज्या काही गोष्टी त्याला सांगतो, ज्या काही त्याचे अनुभव त्याला सांगतो, त्याच्यावर हे पुस्तक आधारित आहे. आणि त्याच्यावरच आपल्या तो माणूस श्रीमंत कसा झाला, त्याच्या श्रीमंतीचं जे गुपित आहे किंवा एकंदरीतच बॅबिलोनियन संस्कृतीचं भरभराटीचं आणि श्रीमंतीचं जे गुपित आहे ते त्या गोष्टींमध्ये आहे. या गोष्टींवरून अनेक परीक्षणं लिहिली गेली, रिव्ह्यूज लिहिले गेले या पुस्तकावरून. आणि ग्राफिकल मेथडमध्ये म्हणजे अगदी शॉर्ट समरीमध्ये या पुस्तकावरून आपण आज बॅबिलोनियन संस्कृतीतलं पैशाचं शहाणपण बघणार आहोत. ओके, आपण या ग्राफिक्सच्या साहाय्याने आपल्या स्वतःचं फायनान्शियल मॅनेजमेंट कसं असायला हवं ते आपण बघूया. इथे काही पॉईंट्स दिलेले आहेत. तर सेविंग कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, सेविंगची सवय कशी हवी आहे, 7 क्युअर्स फॉर द लीन पर्स म्हणजे 7 उपाय त्यांनी सांगितलेले आहेत की तुमचं खिसा जर का रिकामा असेल तर 7 उपाय आहेत. त्याच्यानंतर ॲक्शन म्हणजे सतत कार्यरत राहणं कसं आवश्यक आहे. सोन्याबद्दलचे 5 नियम त्यांनी इथे सांगितलेले आहेत. आपल्या संपत्तीचं रक्षण कसं करायचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. या पुस्तकाचा शेवटचा चॅप्टर मला खूप आवडला, ज्याच्यामध्ये त्यांनी 2 प्राध्यापकांच्या बाबतीत एकमेकांना लिहिलेली पत्रव्यवहार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कशा पद्धतीने कर्जबाजारी झालो होतो, फायनान्शियल क्रायसिसमध्ये होतो, आणि या पुस्तकाच्या मदतीने, पुस्तकाच्या साहाय्याने कशा पद्धतीने आम्ही आमच्या या प्रॉब्लेमॅटिक फायनान्शियल कंडिशनमधनं बाहेर पडलो. आपण एक एक करून बघूया. सगळ्यात पहिला नियम त्यांनी असा सांगितला आहे, द सेव्ह 10% ऑफ युअर इन्कम. सेव्ह 10% ऑफ युअर इन्कम. आणि त्याचा नियम असा आहे की द पे युअर सेल्फ फर्स्ट ॲटलिस्ट 10% ऑफ युअर इन्कम अँड मेक इट अ हॅबिट. Make it habit, make it automatic, hide it away from the sight.
ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आपण सगळेजण मोस्टली मी पुरुषांच्या बाबतीत बोलतोय. लेडीज ज्या असतात, बायका ज्या असतात, त्या स्वतःसाठी काही ना काहीतरी खर्च करतात. त्यांच्याकडे दागिने असतात, त्या हौसेखातर काही दागिने घेतात आणि ती त्यांची एक इन्व्हेस्टमेंट असते. पण पुरुष जर का साधारण बघितले तर फारसं स्वतःसाठी ते काही घेत नाहीत, स्वतःसाठी काही करत नाहीत. दागिने जरी घेतले तरी ते त्यांच्या बायको मुलीसाठी वगैरे घेतात, पण स्वतःसाठी असं काही वेगळं काढावं असं त्यांना वाटत नाही. आणि या एका कारणामुळे सर्वसाधारणपणे पुरुषांची अवस्था रिटायर झाल्यानंतर वृद्धावस्था जेव्हा येते तेव्हा फायनान्शियली फार वाईट होते आणि त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स किंवा स्वतःसाठी काहीतरी केलेलं नसतं. हां, त्यांच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट असतात, जे काही त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवलेले पैसे असतात, प्रॉपर्टीज असतात, या साधारणपणे त्या सगळ्या मुलांच्या ताब्यात असतात, बायकोच्या ताब्यात असतात. त्यांचं स्वतःचं असं त्यांच्याकडे काही नसतं. आणि ही फॅक्ट आहे. ही अनेक लोकांकडे काउन्सिलिंग करताना ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे. तर हा जो पहिला नियम आहे, हा पहिला नियम तुम्हाला या परिस्थितीमधून नक्की बाहेर काढेल. आर्य चाणक्यांच्या पुस्तकात कौटिल्य अर्थशास्त्रात त्यांनी असं म्हटलं आहे की जो माणूस आपल्या खिशात येणाऱ्या प्रत्येक रुपयामधले 30% रक्कम ही सेव्ह करतो, म्हणजे खिशात येणाऱ्या 100 रुपयापैकी 30 रुपये हा तो सेव्ह करतो, त्या माणसाला आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. तो माणूस कधीही फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये तो येत नाही. आता खरं बघितलं तर ही 30% रक्कम सेव्ह करणं ही अतिशय म्हणजे अतिशय कठीण गोष्ट आहे. पण या पुस्तकामध्ये सुद्धा तेच दिले, 30% रक्कम सेव्ह करा. पण त्यांनी ही जी 30% रक्कम आहे ना, ही बायफर्गेट केली आहे. त्यांनी असं म्हटलंय की 10% रक्कम ही तुमच्या स्वतःसाठी असली पाहिजे, की अशी रक्कम की जी तुम्ही तुमची मुलं, बायको किंवा फॅमिली मेंबर्स या सगळ्यांपासून लपवून ठेवलेली असली पाहिजे, जी फक्त तुमच्यासाठी असेल, तुम्ही स्वतःसाठी खर्च करायची आहे. आज तुम्हाला त्याची गरज नसेल, पण भविष्यात कदाचित त्याची गरज तुम्हाला पडेल. आणि भविष्यातही जर का तुम्हाला त्याची गरज नाही पडली तर तुमच्यानंतर तुमचे जे वारस आहेत त्यांना तर याचा निश्चित उपयोग होईल. ही गोष्ट जेव्हा मी वाचली आणि उरलेले 20% त्यांनी जे दिलं होतं, ह्या तुमची कर्ज वारण्यासाठी, तुमच्या लायबिलिटीज शून्य करण्यासाठी ही 20% रक्कम वापरायची. आता ज्या लोकांना काही लायबिलिटीजच नाही आहेत ते 30च्या 30% रक्कम सेव्हिंगमध्ये टाकू शकतात. पण ज्यांना लायबिलिटीज आहेत त्यांनी फक्त 10% रक्कम तरी अतिशय गुप्तपणे सेव्ह करायची. माझं तुम्हा सगळ्यांना हेच सांगणं आहे की तुम्ही जे काम करता, फॉर एक्झाम्पल तुम्ही एका कंपनीमध्ये जर का जॉब करत असाल आणि त्याबद्दल तुम्हाला सॅलरी मिळत असेल, तर ही सॅलरी जनरली तुम्ही घरच्यांसाठी वापरता, कुटुंबासाठी वापरता. स्वतःसाठी फारसं काही त्यातलं वापरलं जात नाही. आपला जो खर्च जो असतो तो इतका विचित्र पद्धतीने आपण करतो. ज्या लोकांना सॅलरी मिळते त्यांचं एक पद्धत ठरलेली असते की जेव्हा पगार बँकेमध्ये जमा होतो तेव्हा हा घरखर्च, घराचं भाडं, मुलांचं शिक्षणाचे पैसे जे काय असतात ते, इन्शुरन्सचे पैसे असतात आणि कौटुंबिक सेव्हिंगचे पैसे असतात किंवा इतर खर्चासाठी पैसे काढले जातात आणि सगळ्यात शेवटी इन्व्हेस्टमेंट्स केल्या जातात. ही अतिशय चुकीची पद्धत आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची. सगळ्यात आधी इवन वॉरेन बफेनी पण हेच सांगितलं आहे की सगळ्यात आधी तुम्ही इन्व्हेस्ट केले पाहिजे आणि त्याच्यानंतर उरलेल्या पैशांवर तुम्ही खर्च केला पाहिजे. आता प्रॉब्लेम असा होता ना की आधी इन्व्हेस्ट केले पाहिजेत म्हणजे किती केले पाहिजेत हे सहसा कोणी सांगितलं नव्हतं. आर्य चाणक्यांनी सांगितलं होतं, पण आपण भारतीय लोक आपल्या प्राचीन भारतीय शहाण्यांना किंवा शास्त्रज्ञांना कधी विचारताच घेत नाही. आज हे पुस्तक जेव्हा तुम्ही वाचाल, बॅबिलॉन, रिचेस्ट मॅन इन द बॅबिलॉन, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 10% रक्कम ही तुमच्या स्वतःसाठी असली पाहिजे, जी कोणालाही माहिती असता कामा नये. अर्थात त्याचं व्यवस्थापन तुम्ही करा, तुमच्या नंतर ती कोणाला मिळाली पाहिजे वगैरे, ठीक आहे. ही रक्कम तुमच्यासाठी आहे आणि ही लपवून ठेवा. 20% रक्कम जी आहे ही तुमच्या कर्जफेडीसाठी आहे, लायबिलिटीजसाठी आहे. तुमचा हप्ता असेल, EMIs असतील, जात असतील तुमचे, किंवा तुमचं होम लोन असेल, तुमचं कार लोन असेल, इतर काही वैयक्तिक लोन्स असतील, तर या गोष्टीसाठी या 20% रकमेचा खर्च झाला पाहिजे आणि उरलेल्या 70% रकमेमधून
तुमचा महिन्याचा खर्च चालला पाहिजे. दिस इज क्लिअर कट याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर का बघाल तर याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला करावीच लागेल कंपल्सरी, की लर्न टू लिव्ह ऑन लेस दॅन यू अर्न. कंट्रोल युअर एक्सपेंडिचर्स. कंट्रोल युअर एक्सपेंडिचर्स. त्यांनी असं सांगितलंय की कदाचित हे जे 70% रक्कम जी आहे ती तुमच्या सवयी, इतक्या वाईट सवयी तुम्हाला लागल्या आहेत की ही रक्कम कदाचित तुम्हाला पुरणार नाही आणि मग तुम्हाला मोह होईल की या 30% रकमेपासून आपण ती काढूया. असं करू नका, कारण या रकमेतून रक्कम काढण्यापेक्षा या 70% रकमेमध्येच जगायला शिका. तुमचं एक्सपेंडिचर्स कमी करा, तुमचे एक्सपेन्सेस कमी करा. हे तुमच्या इन्कमप्रमाणे एक्सपेन्सेस करा. आपल्यामध्ये एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावेत. जर का तुमचे एक्सपेन्सेस आणि तुमचं इन्कम याचा काही ताळमेळच जर का नसेल तर तुम्ही गरीब होणं अगदी साहजिक आहे. असं ह्या पुस्तकातही त्या एका गोष्टीमध्ये हे सांगितलं गेलं होतं की तू गरीब आहेस कारण तुझा खर्च हा तुझ्या इन्कमपेक्षा खूप जास्त आहे. आजकाल मॉडर्न काळात राहण्यासाठी आणि त्यांची अंधानुकरण करण्यासाठी बहुतेक लोकांचे, जी यंग जनरेशन आहे, यांचे एक्सपेन्सेस हे इन्कमपेक्षा जास्त आहे. आणि मग क्रेडिट कार्डवरून घेणे, पर्सनल लोन्स घेणे, अशा पद्धतीने हे सगळे एक्सपेन्सेस पुरे केले जातात. हे ॲडिशनल आहेत, पण ह्याचा सतत बोजा तुमच्या आयुष्यावर हा वाढतच चाललेला असतो. त्यामुळे जर का तुम्ही तुमचं खर्च हा तुमच्या इन्कमपेक्षा जास्त असेल, इन्कमच्या 70%पेक्षा जास्त असेल, तर मात्र तुम्ही गरीब होणं अगदी साहजिक आहे. पुढे ते असं म्हणतात की इन्व्हेस्ट वाईजली, मेक युअर मनी वर्क फॉर यू, ओनली सीक ॲडवाईस फ्रॉम द कॉम्पिटंट पीपल. दुसरा याच्यामध्ये एक ॲडवाईस त्यांनी असा दिलेला आहे की तुमच्या पैशानी हे तुमच्यासाठी काम केलं पाहिजे. लेट द मनी वर्क फॉर यू. पैशाला तुमच्यासाठी कामाला लावा. जो पैसा तुम्ही सेव्ह करताय हा नुसता बँकेत कुजत ठेवू नका, कारण आज तुम्हाला माहिती आहे भारताचा इन्फ्लेशन रेट हा 8 ते 9% आहे आणि बँक तुम्हाला इंटरेस्ट फक्त 6 ते 6.5% देते किंवा 6% देते. याचाच अर्थ बँकेमध्ये सेविंग अकाउंट तर मला वाटतं 2 ते 3%च असेल. तर सेविंग अकाउंट, FD याच्यामधले पैसे तुमचे कमी होत असतात, कधीही वाढत नाहीत. तर तुमचे पैसे योग्य प्रकारे गुंतवणूक करायला शिका, योग्य प्रकारे ते गुंतवा. पण हे गुंतवणूक करत असताना तुम्ही सल्ला मात्र फक्त कॉम्पिटंट लोकांचाच घेतला पाहिजे. म्हणजेच त्या क्षेत्रातल्या शहाण्या लोकांचाच सल्ला घेतला पाहिजे. जनरली आपल्याला एक सवय असते, आपण ज्या इन्व्हेस्टमेंट करतो या आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी या लोकांकडे बघून आपण इन्व्हेस्टमेंट्स करत असतो. याच्यामध्ये आपण लोभाच्या प्रचंड आहारी जाऊन इन्व्हेस्टमेंट्स करत असतो. या गोष्टींमध्ये, यातल्या एका गोष्टीमध्ये असं सांगितलं आहे की जो गरीब माणूस त्याला आपल्या श्रीमंत मित्राला विचारायला जातो, तेव्हा तो त्याला जो काही सल्ला देतो की तू पैशाला कामाला लाव, तेव्हा तो पुन्हा एकदा तिकडे येतो आणि तो त्याला असं सांगतो की मी हे जे माझे पैसे आहेत, हे माझे सगळे पैसे मी रत्नांच्या व्यापारामध्ये गुंतवण्याचं ठरवलं आहे. त्या काळामध्ये अर्थातच अगदी युरोपपर्यंत, आफ्रिकेपासून युरोपपर्यंत आणि चायनापर्यंत रत्नांचा, हिऱ्यांचा किंवा जेडचा आणि सिल्कचा हा प्रचंड मोठा व्यापार चालायचा. तर तेव्हा त्याच्या श्रीमंत मित्राने त्याला असं विचारलं की हा निर्णय तू का घेतलास, कशावरून हा निर्णय तू घेतलास. तो म्हणतो की माझ्या शेजारी माझा मित्र राहतो, शेजारी आहे माझा मित्रही आहे आणि तो तुझाही मित्र आहे बालपणीचा, आपण तिघं एकत्र खेळायचो. त्यांनी मला हा सल्ला दिला की रत्नांचा व्यापार करणं त्याच्यामध्ये खूप फायदेशीर आहे आणि ह्याच्यात जर का तू पैसे गुंतवलेस तर तुझे पैसे खूप वाढतील. तेव्हा तो मित्र त्याला असं म्हणतो की ज्याने तुला हा सल्ला दिला त्याला या व्यापाराबद्दल काय माहिती आहे, त्याचा धंदा काय आहे, तो काय करतो. तो म्हणतो तो तर कुंभार आहे, तो तर मृत्तिका बनवतो. म्हणजे त्यावेळेला जे आत्ताचे जसे आपले कागद वगैरे सगळं आहे त्याच्याऐवजी तिकडे मातीचे सगळे स्लेट्स असायचे आणि त्याच्यावर सगळं लिहिलेले असायचे. व्यवहार मातीच्या स्लेटवर करायचे, तर त्या बनवण्याचं तो काम करतो.
तो म्हणतो याचा अर्थ त्याला रत्नांबद्दल काही माहीत नाही. तो बोला नाही. त्यांनी कधी त्याचा व्यापार स्वतः केला आहे का? तो म्हणतो नाही. तो कधी या शहराच्या बाहेर जाऊन त्यांनी स्वतःचे मृत्तिका पत्र जी आहे ती विकली आहेत का? तो म्हणतो नाही. अरे, तो म्हणतो मग ज्या माणसाला रत्नांच्या बद्दल काही माहीत नाही आहे, रत्नांच्या व्यापाराबद्दल काही माहीत नाही आहे, त्याने आयुष्यात कधी व्यापारच केलेला नाही आहे, अशा माणसाच्या सल्ल्यावर तू एखाद्या अननोन फील्डमध्ये जे तुलाही माहीत नाही आहे ह्याच्यात उडी कशी घेऊ शकतोस? याच्यात जर का तू उडी घेतलीस तर ही तुझी अक्षम्य अशी रिस्क ठरेल आणि तुझ्याकडे असलेले सगळे पैसे याच्यामध्ये निघून जातील. आजच्या काळामध्ये हे एक्झॅक्टली उदाहरण सेम आहे. आपण अशा लोकांकडनं कधी सल्ला घेत नाही ज्यांना त्या विषयातली माहिती असते, त्या विषयामध्ये त्यांनी काहीतरी स्वतः काम केलेलं असतं, त्यातून प्रॉफिट कमवलेला असतो. दुसरी गोष्ट अशी की प्रॉफिट आणि लॉस ह्या गोष्टी इममटेरियल आहेत. त्या क्षेत्रातला अनुभव असणं ही जास्त गरजेची गोष्ट आहे. पण आज ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट केल्या जातात हे यूट्यूबचे चॅनल्स, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सॲप ग्रुप किंवा टी व्हीवरच्या न्यूज मंडळाच्या जाहिराती, पेपरमधल्या जाहिराती, मित्रांचे सल्ले, नातेवाईकांकडे बघून अशा पद्धतीने केल्या जातात. पण अशा पद्धतीने केलेली इन्व्हेस्टमेंट ही नक्कीच भविष्यात जाऊन शून्य होऊ शकते. आणि म्हणून त्यांनी जेव्हा सल्ला दिला तेव्हा पहिला सल्ला त्याचा असा होता की 10% तुझ्या इन्कममध्ये इन्कमपैकी 10% तुला सेव्ह करायचे आहेत स्वतःसाठी, 20% तुला सेव्ह करायचे आहेत तुझ्या लायबिलिटीजसाठी. त्याच्यानंतर तुझा खर्च हा तुला तुझ्या इन्कमच्या 70% रकमेमध्ये हा पूर्ण झालाच पाहिजे आणि नसेल तर तुझे खर्च कमी कर. आणि सगळ्यात शेवटची गोष्ट त्यांनी ह्याच्यात सांगितली की तुझ्या पैशाला तुझ्यासाठी कामाला लाव. पण ते कामाला लावताना सुद्धा, इन्व्हेस्ट करताना सुद्धा फक्त योग्य आणि कॉम्पिटंट लोकांचाच सल्ला घे. आता याच्यावरून मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की जसं यांनी इन्व्हेस्टमेंट म्हटलं आहे, आपल्याला बऱ्याचदा आपले ॲसेट्स काय असतात आणि लायबिलिटीज काय असतात हे माहितीच नसतं. बरेच लोक पैशालाच संपत्ती समजतात, विच इज रॉंग. पैसे म्हणजे आपल्या हातात असलेल्या नोटा किंवा महिन्याला काम केल्याबद्दल आपल्याला जी गोष्ट मिळते ते पैसे असतात. पण ही तुमची संपत्ती नसते. तुमची संपत्ती जी असते ती नेहमी वाढत जाणारी असते. त्याची किंमत नेहमी, त्याचं मूल्य नेहमी वाढत जाणारं असतं. मी बऱ्याच जणांना विचारलं की अगदी फायनान्सच्या स्टुडंट्सना विचारलं की ज्या घरात, आजकाल माहिती आहे सगळ्यांची घरं अगदी करोडो रुपयाची असतात, निदान मेट्रो सिटीमध्ये तरी. तर तू ज्या घरामध्ये 2 BHK 3 BHKच्या फ्लॅटमध्ये राहतोस, रो हाऊसमध्ये राहतोस, बंगल्यात राहतोस, तर हा बंगला किंवा हा जो फ्लॅट आहे ही तुझी ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? त्यांनी सांगितलं ही माझी ॲसेट आहे. मी म्हटलं नाही, दिस इज युअर लायबिलिटी. सो आज ज्या फ्लॅटमध्ये तुम्ही राहताय ही तुमची लायबिलिटी आहे, कारण हा फ्लॅट तुम्हाला काही कमवून देत नाही आहे. परंतु समजा दुसऱ्या एका ठिकाणी एक छोटासा फ्लॅट तुमच्याकडे आहे, 1 रूम किचन 1 BHK, ज्याचं महिन्याला रेंट तुम्हाला मिळतं आहे, तर तेव्हा ती तुमची ॲसेट असेल. कारण आता ती जी संपत्ती आहे तुमची, तुमचे ॲसेट आहेत, हे तुमच्यासाठी काम करतायत आणि तुम्हाला पैसे मिळवून देत आहेत. तर बॅबिलॉनच्या पहिल्या सल्ल्याप्रमाणे, त्या श्रीमंत मित्राच्या पहिल्या सल्ल्याप्रमाणे त्याला अशा पद्धतीच्या ॲसेट्स निर्माण करण्याची गरज आहे आणि त्यासाठी कॉम्पिटंट लोकांचा सल्ला घेण्याची गरज आहे. कथेच्या ओघामध्ये हा दुसरा नियम सांगितला गेला आहे, द 7 क्युअर्स फॉर अ लीन पर्स. म्हणजे तुमचं अशक्त पाकिट जर का असेल तर त्याच्यासाठी या 7 गोष्टी किंवा ही 7 औषधं, क्युअर्स तुम्ही ही पाळली पाहिजेत. त्याच्यामधलं पहिलं आहे सेव्ह ॲटलिस्ट 10%. हा जो नियम आहे ना हे परत परत येत आहे. सेव्ह ॲटलिस्ट, त्यांनी म्हटलं ॲटलिस्ट 10%, मोर इफ पॉसिबल. मेक इट अ हॅबिट, ऑलवेज पे युअर सेल्फ फर्स्ट. त्यांनी असं सांगितलं आहे की हा नियम जो आहे 10%चा तो परत परत येतोय आणि तुमच्या लायबिलिटीज नसतील तर 20% अधिक. त्यांनी सांगितलं की ही तुमची सवय झाली पाहिजे, ही हॅबिट बनली पाहिजे. 10% स्वतःसाठी काढणं हे नंतर बिंतर करायचं नाही आहे. अगदी तुम्हाला आज कोणी जर का वाढदिवसाचं गिफ्ट 100 रुपये दिलं तरी त्यातले 10 रुपये त्या अकाउंटमध्ये हे गेलेच पाहिजेत, हे त्यांनी त्याच वेळेला सांगितलं आहे. त्याच्यानंतर दुसरं त्यांनी असं सांगितलं आहे, कंट्रोल युअर एक्सपेंडिचर्स
तुमचे एक्सपेंडिचर्स कंट्रोल करा. स्टडी युअर ओन स्पेंडिंग हॅबिट्स. आणि या ठिकाणी खर्च कसे रिड्यूस करता येईल किंवा कसे एलिमिनेट करता येतील ते तुम्ही बघा. आता याच्यामध्ये अनेक मोबाईल ॲप्स तुम्हाला मिळतात की काय होतं ना की आपण बऱ्याचदा आपण जो काही खर्च करतो त्याचा हिशोब कधी लिहितच नाही. आणि साधारणपणे घर सांभाळणाऱ्या ज्या बायका असतात, होम मेकर्स असतात, त्या माझ्या तर ऐकिवात नाही आहे. मी माझ्या आजी, आई, बायकोपासून सगळ्यांना बघतोय. आजपर्यंत कोणत्याही बाईने तिच्या नवऱ्याला हिशोब दिल्याचं मी कधी ऐकलेलं नाही आहे. त्यांच्याकडे त्यांचा हिशोब असेलही पण त्या नवऱ्याला कधी देत नाहीत. आणि त्यामुळे आणि पुरुष जे असतात नवरे ते तर मुळातच केअरलेस असतात, त्यामुळे तेही हिशोब ठेवत नाहीत. तर फार क्वचित असा डिटेल हिशोब नेहमी दिला जातो. पण अतिशय सोपे सोपे मोबाईल ॲप्स वापरून हा जो हिशोब आहे आपण हा लिहायची गरज आहे. आणि महिन्याच्या शेवटी तुम्हाला समजेल की आपण कशावर खर्च करतोय जास्त आणि आपला वायफळ खर्च होतोय का आणि हे खर्च कमी केले जाऊ शकतात का. मलाही ही सवय नव्हती, पण ज्या वेळेला मी हा हिशोब 1-2 वेळा जेव्हा ठेवला तेव्हा इतका धक्कादायक निर्णय मला धक्कादायक रिझल्ट्स माझ्या समोर आले. पण 1-2 महिन्यात मी हा जेव्हा जो खर्चाचा हिशोब जेव्हा मी ठेवला तेव्हा इतका धक्कादायक रिव्ह्यू माझ्या डोळ्यासमोर आला की आपण खर्च करताना फारसं विचार करत नाही, पण एका महिन्याचं स्विगीचं बिल, स्विगी आणि झोमॅटो म्हणजे आपण ज्या ऑर्डर्स मागवतो हॉटेलमधनं, ह्याचं बिल जवळजवळ 70,000 ते 72,000च्या वर गेलं होतं, जे ॲब्सोल्युटली अनावश्यक होतं. तर अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी असतात, अनेक खर्च असतात जे आपण करतो. अशा अनेक वस्तू आपल्या घरामध्ये असतात की ज्या आपण घेतो पण त्या कधी वापरतच नाही. मी अनेक वस्तू अशा तुम्हाला सांगेन. व्हॅक्यूम क्लीनर्स ही एक अशी गोष्ट आहे की त्या आपण विकत तर घेतो पण कधी वापरत नाही. आणि अशा पद्धतीचे अनेक किचनवेअर्स असतात. आपल्याकडे असलेले अनेक हेडफोन्स असतात, जुने मोबाईल्स असतात, ह्या आपण अशाच पडून राहिलेल्या वस्तू असतात. एक नियम असं सांगतो की एखादी गोष्ट जर का तुम्हाला 3 महिन्यापर्यंत लागली नाही, 3 महिन्यापर्यंत तिची गरज तुम्हाला लागली नाही, तर आयुष्यात त्या गोष्टीची काही गरज नसते. ती गोष्ट लगेचच्या लगेच डिस्पोज ऑफ करा, विकून टाका, काढून टाका घरातून, कारण त्याची तुम्हाला गरज नाही आहे. याचा अर्थ स्ट्रेट. याने तुमचं घर स्वच्छही राहील आणि तुमच्याकडे पैसेही राहतील. पुढचा नियम आपण बघूया. तिसरा नियम त्यांनी जो सांगितला आहे, मेक इट मल्टिप्लाय. तिसरा नियम तुमच्या पैशासाठी सांगितला आहे. जो पाकिट अशक्त असेल, गरीब असाल तुम्ही, तर पैशाला मल्टिप्लाय करा. पण त्याच्यासाठी तुम्हाला लॉसपासून त्याचं संरक्षण हे केलंच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सल्ला हा कॉम्पिटंट लोकांचाच घेतला पाहिजे. त्याच्यानंतर इन्व्हेस्ट इन हाऊस, रिड्यूस द कॉस्ट ऑफ लिव्हिंग. आता त्यांनी असा सल्ला दिला आहे की तुम्ही इन्व्हेस्टमेंट तुमच्या घरामध्ये करा आणि तुमचं कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी करा. आजच्या काळामध्ये हा सल्ला योग्य आहे का की इन्व्हेस्ट इन हाऊस? फायनान्सच्या क्षेत्रातला एक साधारण मतप्रवाह असा आहे की भाड्याच्या घरात राहा, फ्लॅट कधी विकत घेऊच नका, घर कधी घेऊच नका. कारण असं दिलं आहे की आज घराच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत आणि जर का 1 कोटी रुपये तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार असाल तर त्याचं जे व्याज असतं ते इन्व्हेस्ट करून जे व्याज येतं नॉर्मल, त्यापेक्षा तुम्हाला भाड्याचं घर स्वस्तात मिळेल. पण मी अशीही माणसं बघितली आहेत की ते नेहमी नवीन नवीन घरं विकत घेतात. यांनी असं जेव्हा सांगितलं की इन्व्हेस्ट इन हाऊस अँड रिड्यूस द कॉस्ट ऑफ लिव्हिंग, याचा अर्थ मी असा काढला आहे की जिकडे तुमच्या शहराची मर्यादा संपते, शहर जिकडे एक्सपॅन्डिंग मोडवर असतं किंवा लहान शहरं जिकडे असतात, अशा ठिकाणी एक्सपॅन्डिंग शहरांमध्ये लहान लहान जागा विकत घ्या ज्या सहज भाड्यावर जाऊ शकतील आणि ज्याच्या किमतीचं ॲप्रिशिएशन होऊ शकेल. अशा ठिकाणी त्या विकत घ्या, त्या भाड्यावर तरी द्या किंवा त्या कालांतराने विकून टाका आणि अशा प्रकारे तुमचे पैसे हे मल्टिप्लाय करा. त्याच्यानंतर त्यांनी असं दिलं, गेट द इन्शुरन्स. इन्शुरन्स हा नेहमी विकत घ्या. या ठिकाणी इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स कंपनी असा त्याचा अर्थ होत नाही. समजलं का? काही वेळेला असं असू शकतं की इन्शुरन्स कंपन्यांबद्दल सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. एका
गटाचं मत असं आहे की इन्शुरन्स कंपन्या बुडवण्यासाठीच काढण्यात येतात आणि ज्या वेळेला पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेला खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात. तर काही जण म्हणतात की ही गरजेची गोष्ट आहे. तर हा प्रत्येकाचा विषय आहे. पण इन्शुरन्स तुम्ही तुमच्यासाठी क्रिएट करताय तर एक तर तुम्ही इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स घ्या. तुमचे मेडिक्लेम्स तुम्ही तुमचे ठेवा, ज्यामुळे मोठ्या आजारपणामध्ये तुम्हाला मदत होऊ शकेल. किंवा मग इन्शुरन्सचे प्रीमियम जेवढे भरावे लागतात त्याचं SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्समध्ये तुम्ही ते कंटिन्युअस दर महिन्याला टाकत राहा की जे आपोआप पैसे वाढत राहतील आणि तुमच्या गरजेला ती रक्कम तुमच्या कामाला येईल. सो इन्शुरन्स म्हणजे एक्झॅक्टली त्याचा लाईफ इन्शुरन्स असा त्याचा अर्थ होत नाही, पण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अशी अमाऊंट की जी एकीकडे वाढते, साठते आणि जी तुम्हाला कामाला येते. आणि सगळ्यात शेवटी असं त्यांनी म्हटलंय की इन्क्रीज द ॲबिलिटी टू अर्न. अर्निंगसाठी तुमची ॲबिलिटी इन्क्रीज करा. आता त्याच्यामध्ये त्यांनी जी गोष्ट सांगितली आहे त्याच्यामध्ये तो त्याचा श्रीमंत मित्र त्याला असं म्हणतो, म्हणजे त्यांनी हे जे सल्ले जेव्हा तो सांगतो तेव्हा तो इम्प्लिमेंट करतो. 30% सेव्ह करतो. त्याच्यानंतर घर दुसरीकडे विकत घेऊन किंवा दुकान घेऊन ते भाड्याने देतो किंवा अशा पद्धतीचे काही ना काही उद्योग तो करतो. त्याच्याकडे पैसे जमा व्हायला लागतात, पण त्याला एक मर्यादा पडते. ज्या वेळेला पुन्हा तो मित्राकडे जातो आणि म्हणतो की अरे तू सांगितल्याप्रमाणे माझं इन्कम तर वाढलंय, पहिल्यापेक्षा इन्कम वाढलंय, माझ्याकडे शिल्लक पैसे आहेत आणि मी आता बऱ्यापैकी माझी परिस्थिती सुधारली आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की माझं इन्कम वाढतच नाही आहे. जे मी आधी कमवत होतो तेवढेच मला मिळत आहेत. त्याच्यामध्ये थोडीफार वाढ झाली आहे, म्हणजे पण फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढ अशी झालेली नाही. असं का? तो म्हणतो अरे माझ्या मित्रा, जर का याच्या आधी करत असलेली गोष्टच तू आत्तासुद्धा सतत करत असशील तर मग तुला याच्या आधी जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे आत्ताही मिळणार. आपल्यापैकी अनेक जण ही चूक करत असतात. ते आयुष्यभर जर का तुम्ही एकाच प्रकारचं काम करत असाल तर तुम्हाला मिळणारे पैसेही त्याच प्रकारचे आणि तेवढेच असतील. आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला डेव्हलप करण्यासाठी अतिशय कमी खर्च करतो. एकदा आपलं शिक्षण ऑफिशियल आणि ज्याला आपण परंपरागत शिक्षण ज्याला म्हणतो हे जेव्हा संपतं त्याच्यानंतर आपण काही शिकण्याचा प्रयत्नच करत नाही. आपण आपल्या कपड्यांवर खर्च करतो, परफ्युम्स, कॉस्मॅटिक्स, दागिने, शूज, घड्याळं या सगळ्यावर आपण खर्च करतो. ब्युटी पार्लर्समध्ये खर्च करतो. पण आपल्या डोक्यासाठी, मेंदूसाठी, आपले स्किल्स वाढवण्यासाठी आपण कसलाही खर्च करत नाही. तुम्हाला जर का एखादा क्लास जॉईन करायला सांगितलं तर तुम्ही 100 कारणं सांगता, पण नवीन हॉटेलमध्ये आपल्या एरियात आले तर तिकडे जाऊन जेवून तेवढेच पैसे तुम्ही सहज खर्च करू शकता. तर जर का आजपर्यंत तुम्ही तुमच्या स्किल्समध्ये जर का काही वाढ केलेली नसेल, नवीन काही शिकला नसाल, तर मग तुम्ही कोणत्या जोरावर असं म्हणताय की माझं इन्कम हे वाढलं पाहिजे. मग त्या मित्रांनी त्याला असं सांगितलं की जर का तू आजपर्यंत शेळ्या बकऱ्यांचा उद्योग करत असशील किंवा दुसरा काहीतरी व्यापार करत असशील तर अजून काहीतरी ज्ञान घे. ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे अप्रेंटिसशिप कर, त्याच्याकडे थोडे दिवस काम कर, ते शिकून घे. नवीन नवीन काहीतरी शिक, म्हणजे तिकडे तुला इन्व्हेस्ट करता येईल, तिकडे व्यापार वाढवता येईल आणि मग तुझ्या इन्कममध्ये वाढ होईल. तर यातला शेवटचा जो पॉईंट आहे, इन्क्रीज द ॲबिलिटी टू अर्न, म्हणजे तुमची जी कॅपॅसिटी आहे, अर्निंगची जी कॅपॅसिटी आहे ती वाढवा. आणि अर्निंगची कॅपॅसिटी कशी वाढेल? तर योग्य प्रकारे नवीन शिक्षण घेऊन, नवीन नवीन गोष्टी शिकून त्या अंमलामध्ये आणूनच तुमचं इन्कम हे वाढू शकतं आणि तेव्हाच तुमची अर्निंग कॅपॅसिटी वाढू शकते. पुढचा मुद्दा आपण बघूया, तिसरा पॉईंट बघूया, द लक फेवर्स ॲक्शन. त्याच्यात असं म्हटलंय, द लक इज नॉट अबाउट गॅम्बलिंग ऑर फाइंडिंग व्हॅल्युएबल्स लाईक अ वॉलेट फुल ऑफ मनी बाय शेअर चान्स. त्यांनी असं म्हटलंय की लक म्हणजे काही असं पैशाने भरलेली थैली तुला योगायोगाने रस्त्यात सापडावी म्हणजे काही लक नाही. की लक म्हणजे ते नाही की तू आराम करून बसशील आणि म्हणशील असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, त्याला लक नाही म्हणत. काही लोक असं म्हणतात की देव मला काही मदतच करत नाही किंवा माझं काही लकच नाही आहे,
माझ्या नशिबातच ते नाही आहे. याच्यावर एक खूप छान सुंदर रूपक किंवा अशी गोष्ट मला आठवली की एका गावामध्ये एक माणूस होता. तो अत्यंत देवभक्त होता, सतत देवाच्या विचारामध्ये तल्लीन असायचा, देवाचं नाव घेत असायचा. त्या गावाच्या जवळून वाहणारी नदी, एकदा महापूर आला त्या नदीला आणि गावामध्ये पाणी शिरायला लागलं. लोक भराभर आपलं घर रिकामं करून निघून जायला लागले. तरी हा माणूस आपल्या अंगणामध्ये खाटलं टाकून बसला होता. लोक म्हटले, अरे बाबा चल. तो म्हणला, नाही, माझा देव मला वाचवेल, माझ्या देवावर विश्वास आहे. लोक जायला लागले. शेवटी ट्रक, बैलगाड्या गेल्या, ट्रकवाले आले, ट्रॅक्टरवाले आले. त्यांनी पण सांगितलं, अरे बाबा चल, आम्ही घेऊन जातो, जागा आहे, इथे महापूर येतोय. तो म्हणाला, नाही, माझा देव मला वाचवेल, मला तुमची गरज नाही. ते गेले. पाणी जसं जसं वर चढायला लागलं तसा तसा हा माणूस आपल्या घराच्या छपरावर जाऊन बसला. आता पोलिसांतर्फे किंवा जे अग्निशमन दल असतं किंवा जे वाचवणारी जी तुकडी असते, त्या बोटी घेऊन आले ते लोक. त्या बोटीत त्यांनी त्याला बसायला सांगितलं, चल, हे गाव बुडणार आहे, पाण्याखाली जाणार आहे. तो बोलला, नाही, माझा देव मला वाचवेल. त्याच्यानंतर सगळं गाव रिकामं झालं, बोटी पण निघून गेल्या. पण एक शेवटची फेरी म्हणून एक हेलिकॉप्टर सरकारने पाठवलं आणि ते गावाभोवती घिरट्या घालत होतं. त्यांना हा माणूस दिसला. त्याने लाऊडस्पीकरवर सांगितलं, आम्ही शिडी टाकतोय, तू शिडीला धरून वर ये, आम्ही तुला वाचवतो. तो म्हणाला, नाही, तुमची गरज नाही मला, माझा देव मला वाचवेल, माझ्या देवावर माझा विश्वास आहे, माझ्या नशिबावर माझा विश्वास आहे. पण झालं शेवटी असंच की अख्खं गाव, त्याचं घर पाण्याखाली गेलं. त्याला पोहता येत नव्हतं, नसेल कदाचित, बुडून तो मेला. मेल्यावर तो स्वर्गात गेला आणि तिकडे त्यांनी, अर्थात पुण्यवान माणूस होता, देवाकडे त्यांनी तक्रार करायला सुरुवात केली की मी आयुष्यभर तुझी भक्ती केली, तुझ्यासाठी तुझं नाव मी सतत घेत राहिलो, पण तू काही मला वाचवलं नाहीस. देवाने सांगितलं, अरे तू म्हणतोस मी तुला वाचवलं नाही, पण मग त्या बैलगाड्या, ते ट्रक, ट्रॅक्टर, बोटी, हेलिकॉप्टर कोणी पाठवलं होतं असं तुला वाटतं? मी तुझ्यासाठी खाली येऊन तुला उचलून वर घेऊन नाही जाऊ शकत, वाचवू नाही शकत. मी तुझ्या पुढे असे अनेक मार्ग मोकळे करून देतो, पण त्याच्यावर चालायचंय मात्र तुला, कार्य तुला करायचंय. आणि हे जर का न करता तू तुझ्या नशिबावर आणि देवावर हवाला ठेवून बसलास तर तुझा सर्वनाश झालाच म्हणून तू समज. याच्यामध्ये एक्झॅक्टली तेच सांगितलंय. लक म्हणजे ते नाही. लक याचा अर्थ काय होतो? तुमचं जे प्रोक्रॅस्टिनेशन आहे ही या सगळ्याला कारणीभूत आहे. आत्ता नको, पुढे बघू. आपण जो आळस करतो किंवा गोष्टी पुढे 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 ढकलत नेतो, ही जी सवय आपल्याला असते, ह्याच्याचमुळे आपण देव आणि नशिबावर जास्तीत जास्त हवाला ठेवून बसतो. आपण कार्य करायच्या ऐवजी, काहीतरी नवीन शिकून, नवीन काहीतरी करून आपली ॲबिलिटी वाढवायच्या ऐवजी आपण आपल्या आळसात वेळ घालवतो आणि देव आणि नशिबावर हवाला ठेवून बसतो. त्यांनी सांगितलं, ह्याच्यापासून तुम्हाला दूर राहिलं पाहिजे, कारण तुमचं नशीब जे असतं ना, ते आळशी माणसाला कधीही फेवर करत नाही. तुमचं नशीब जे असतं ते कर्तबगार माणसालाच फेवर करतं. फक्त देव त्यालाच मदत करतो जो स्वतःला आधी मदत करतो. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी असं म्हटलंय की अट्रॅक्ट गुड लक बाय टेकिंग ॲक्शन ऑन ऑपॉर्च्युनिटीज. द ॲक्शन विल लीड यू टुवर्ड्स द सक्सेस. त्यांनी म्हटलंय की शेवटी मग लक म्हणजे काय, तर तुमच्या समोर ज्या संधी येतात त्याच्यावर कार्य करणं, त्याच्यावर ॲक्शन घेणं म्हणजेच तुमचं लक. आणि हे लक त्यालाच साथ देतं जो इमिजिएट त्याच्यावर ॲक्शन घेतो आणि नवीन नवीन संधीच्या शोधामध्ये असतो. याच्या पुढचा जो नियम आहे तो सोन्याच्या बाबतीत आहे. आता ज्या वेळेची ही गोष्ट आहे, बाबिलॉनच्या काळातली जी गोष्ट आहे, तेव्हा जी चलन जे होतं, नाणी जी होती ती पण सोन्याची होती आणि तिकडे सोन्याला खूप जास्त महत्त्व होतं. आजच्या काळामध्ये आपण पेपर मनी वापरतोय, तर कदाचित थोडंसं डिफर पडू शकेल की सोन्याच्या त्यांच्या समजुतीमध्ये आणि आजच्या काळातल्या सोन्याच्या समजुतीत थोडा फरक पडू शकेल. पण आपण त्यांचे नियम एकदा बघूया. त्यांनी सोन्यासाठी 5 लॉज दिलेले आहेत. पहिल्या लॉमध्ये तो असं म्हणतो की जो माणूस आपल्या इन्कमच्या 10% सेव्ह करतो, सोनं फार खुशीनी आणि स्वतःहून त्याच्याकडे येत राहतं, त्याच्याकडे येतं.
पुढे तो असं म्हणतो, सेकंड लॉ ऑफ गोल्ड, द गोल्ड वर्क्स डिलिजंटली अँड cheerfully फॉर द वाईज ओनर हू फाइंड्स मेनी प्रॉफिटेबल वेज टू मल्टिप्लाय इट. आपल्याकडे अशी एक म्हण आहे की पैसा हा पैशाकडे जातो. तर इकडे त्यांनी असं म्हटलंय की सोनं जो माणूस अत्यंत किंवा चलन पैसे जो माणूस अतिशय बुद्धिमत्तेने वापरतो, चातुर्याने वापरतो आणि त्याच्यात सतत वाढ करण्याचे नवीन नवीन उपाय शोधत असतो, नवीन काहीतरी शिकत असतो, तो सोनं अशा माणसाकडे खुश राहतं आणि सोनं त्याच्याकडे सतत वाढत राहतं. सेकंड लॉ ऑफ गोल्ड, गोल्ड वर्क्स डिलिजंटली अँड cheerfully. म्हणजे सोनं हे स्वतःहून परिश्रम करतं आणि अतिशय खुशीत राहतं. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो ना असं, इथे त्यांनी सोनं हा शब्द वापरलाय. आपल्याकडे याच्यासाठी लक्ष्मी हा शब्द वापरतात. लक्ष्मी, संपत्ती. लक्ष्मी नेहमी सुखात राहते तुमच्या घरामध्ये जर तुम्ही परिश्रमपूर्वक तिचं रक्षण करत असाल आणि तिला वाढवत असाल तर ती तुमच्याकडे समाधानकारकरित्या राहते आणि ती वृद्धिंगत होते, ती वाढते. सो हा सोन्याचा सेकंड लॉ असं सांगतो. थर्ड लॉ ऑफ गोल्ड, द गोल्ड क्लिंग्स टू द कॉशियस ओनर हू इन्व्हेस्ट इट वाईजली विथ साऊंड ॲडवाइस. आता तिसरा लॉ असं सांगतो की गोल्ड हे त्याच्या चतुर ओनर जो असतो, मालक जो असतो, त्याच्याकडेच ते राहतं फक्त, की जो अतिशय वाईजली म्हणजे अतिशय बुद्धिमत्तेने डोकं लढवून त्याच्यामध्ये वृद्धी घडवून आणतो आणि मेन म्हणजे त्याचं रक्षण करतो. सोन्याचा तिसरा लॉ असं सांगतो की जो माणूस अतिशय योग्य ॲडवाईस घेऊन म्हणजे योग्य सल्ला घेऊनच जो माणूस सोन्याची इन्व्हेस्टमेंट जो करतो आणि वाढवतो त्याच्याकडे सोनं टिकून राहतं. त्याच्यानंतर चौथा लॉ सोन्याचा तो असं म्हणतो, द गोल्ड स्लिप्स अवे फ्रॉम द ओनर हू इन्व्हेस्ट विदाउट ड्यू डिलिजन्स. चौथा लॉ असं सांगतो की सोनं त्या माणसापासून लांब जातं, संपत्ती त्या माणसापासून लांब जाते जो कोणतेही परिश्रम न करता त्या संपत्तीला वाढवण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, तो लोभाच्या आहारी जातो, अतिशय रिस्क घेतो त्याच्या इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा वाढवण्यासाठी आणि कोणताही परिश्रम न करता जर का तो अजून वाढवायचा आणि मिळवायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याकडे असलेलं सोनं सुद्धा त्याला सोडून निघून जातं. पाचवा लॉ असं सांगतो, फिफ्थ लॉ ऑफ गोल्ड, द गोल्ड फ्लीज फ्रॉम ओनर हू ग्रीडीली गो अंडर अनरिअलिस्टिक गेन्स. पाचवा लॉ असं सांगतो की सोनं त्या माणसापासून पण लांब निघून जातं की जो माणूस लोभाच्या आहारी जाऊन अनरिअलिस्टिक म्हणजे जे दिवा स्वप्न म्हणतात, जे घडणं शक्यच नाही आहे अशा गोष्टींच्या नादाला लागतो, अशा गोष्टींच्या मागे जातो आणि अनरिअलिस्टिक गेन्स या लोभाच्या आहारी जो जातो, सोनं त्याच्यापासून लांब जातं, त्याच्यापासून निघून जातं, असा हा लॉ सांगतो. सोन्याबद्दलचे हे लॉज बघितल्यानंतर पुढे तो काय म्हणतो किंवा ती कथा पुढे आपल्याला काय सांगते ते आपण बघूया. पाचवा पॉईंट आहे, प्रोटेक्ट युअर वेल्थ. संपत्ती नुसती कमवणं महत्त्वाचं नाही आहे तर ती टिकवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याकडे अशी अनेक उदाहरणं दिसतात की जिकडे वाडवडिलांनी प्रचंड संपत्ती कमवून ठेवली आहे पण त्याच्या पुढचे जे वारस होते त्यांना ती प्रोटेक्ट करता आली नाही. वाढवणं तर सोडाच पण त्यांना ती सांभाळता पण आली नाही. अशी असंख्य उदाहरणं आपल्या अवतीभोवती इतिहासामध्ये सगळीकडे आपल्याला दिसत असतात. त्यामुळे संपत्ती नुसती कमवणं महत्त्वाचं नाही आहे तर तिचं रक्षण करणं हे पूर्णपणे महत्त्वाचं आहे. व्हायटल टू प्रोटेक्ट वेल्थ युझिंग इन्शुरन्स, सेव्हिंग अकाउंट्स, डिपेंडेबल इन्व्हेस्टमेंट. आता त्या काळच्या ज्या संकल्पना होत्या प्रोटेक्शनच्या आणि आजच्या काळातल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्यात काहीसा फरक आहे. त्यावेळेला ते सेव्हिंग अकाउंट म्हणत होते पण त्यावेळची सेव्हिंग अकाउंट इवन आपल्या लहानपणीची सेव्हिंग अकाउंटचं इंटरेस्ट पण खूप जास्त होतं. आता त्याच्यावर विश्वास ठेवण्यात काही अर्थच नाही आहे. पण आता तुम्हाला अशा पद्धतीने तुमची सेव्हिंग्स करायला लागतील की जी कधी धोक्यामध्ये येणार नाहीत किंवा तुम्हाला तुमचे इन्शुरन्स वेगवेगळ्या प्रकारे कव्हर करावे लागतील. इन्शुरन्स म्हणजे पुन्हा मी सांगतोय म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडनं पॉलिसी घेणं नाही तर तुमच्या अडचणीच्या वेळेला एक भक्कम सांपत्तिक आधार उभा असणं त्याला इन्शुरन्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर
इन्व्हेस्टमेंटचं, तुमच्या संपत्तीचं रक्षण, मग ते वेगवेगळ्या चोरांपासून असो, आगीपासून असो, नैसर्गिक आपत्तीपासून असो किंवा सरकारच्या येणाऱ्या नियमांपासून असो. आता तुम्हाला माहिती आहे की खूप आधी भाडेकरू कायदा झाला होता आणि रातोरात जे लोक राहत होते तिकडे ते घराचे मालक बनून बसले. आणि मुंबईसारख्या ठिकाणी जिकडे एखाद्या फ्लॅटची किंमत आजही अशा अनेक जागा तुम्हाला जुन्या मुंबईमध्ये कुलाबा साईड किंवा माटुंगा, हिंदू कॉलनी अशा ठिकाणी बघायला मिळतात. 1200 स्क्वेअर फीटचे फ्लॅट ज्याची आजच्या काळातली किंमत ही साधारण 5 ते 6 कोटीच्या घरात जाते. पण ते फ्लॅट भाड्याचे आहेत आणि त्याचं भाडं हार्डली 250-300 रुपये आहे. आणि जास्तच अगदी ते मध्यंतरी भाडे कायद्यामध्ये दुरुस्ती झाली तेव्हा ते 3-4 हजारपर्यंत गेलं, 4-5 हजारपर्यंत गेलं. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या नियमांपासून सुद्धा तुम्हाला तुमच्या संपत्तीचं रक्षण करण्याची गरज आहे. तो असं म्हणतो, लेखक असं म्हणतो, वी कॅनॉट अफोर्ड टू बी विदाउट ॲडिक्वेट प्रोटेक्शन. आपण स्वतः ॲडिक्वेट प्रोटेक्शन म्हणजे योग्य संरक्षणाच्या शिवाय आपण कधीही राहता कामा नये. आता तो काळ वेगळा होता, तिकडे व्यापारी लोक जेव्हा जायचे तेव्हा लुटमार होत होती, त्यामुळे तिकडे लोक स्वतःचे सैनिक जवळ बाळगायचे. सो आजच्या काळात काही असं सैनिक वगैरे नाही, पण तुम्ही तरी मोठे बिझनेसमॅन म्हणाल तर त्यांचे स्वतःचे बॉडीगार्ड्स असतात किंवा अशा काही गोष्टी असतात. किंवा चोरांपासून संरक्षण करायला तुमची संपत्ती तुम्ही बँकेच्या लॉकर्समध्ये ठेवता. लॉकर्स फक्त बँकेचेच नाहीत तर अनेक अशा प्रायव्हेट फर्म्स असतात जे फक्त हाच उद्योग करतात, त्यांचे फक्त लॉकर्सच असतात. सो कोणत्याही मार्गाने तुमच्या संपत्तीचं संरक्षण करणं हे तुमचं कर्तव्य आहे. आता आपण त्या पुस्तकामध्ये सांगितलेली सगळ्यात शेवटचं जे प्रकरण आहे किंवा जी गोष्ट आहे, या गोष्टीवर एक नजर आपण टाकूया. आणि या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जण असतील की ज्यांना फायनान्शियल प्रॉब्लेम असतील, कर्ज असतील खूप, तर ही सगळी कशी निवारायची किंवा यातून बाहेर कसं पडायचं याविषयी त्यांनी याच्यामध्ये सल्ला दिलाय, तो आपण आधी वाचूया. स्ट्रॅटेजी टू पे ऑफ डेट. Make a detailed list of all your creditors and how much you owe them. Let the creditors know your intention of paying off your debt and ask for their patience. Each and every month. त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही जर का कर्जात असाल, कर्जबाजारी असाल, तर याच्यापासून सुटका करून घ्यायचा मार्ग हा त्याच्यापासून पळून जाणं हा नाही आहे. की हे जे कर्ज आहे हे तुम्हाला चुकवावंच लागेल. आणि त्या काळातल्या ज्या कथा, कल्पना, समजुती ज्या होत्या त्यावेळेला तुम्ही ते कर्ज ठेवून जरी मेलात तरी या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी तुम्हाला ते फेडावंच लागतं. आपल्याकडे सुद्धा असं म्हटलं जातं, नियतीचा न्याय, कर्माचा सिद्धांत किंवा इथेच करायचं आणि इथेच भोगायचं वगैरे ह्या अशा अनेक गोष्टी असतात. कर्ज मग ते पैशाचं असो, वेळेचं असो, उपकारांचं असो, कोणत्याही स्वरूपातलं असो, त्याची परतफेड तुम्हाला इथेच याच जन्मी करायची असते. त्यामुळे याच्यापासून पळून जाणं हा एक मार्ग असू शकत नाही. या गोष्टींमध्ये असं सांगितलं आहे की ह्या कर्जापासून जर का तुम्ही पळून जर का दुसऱ्या देशात जरी जाऊन राहिलात तरी सतत तुम्ही एका भीतीच्या छायेमध्ये राहाल. आज आपण बघतो की भारतामध्ये अनेक प्रकारचे स्कॅम्स करून लोक लंडनला किंवा इंग्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रेलिया दुसऱ्या देशात जातात, पण ते तिकडे काही फार मोठ्या सुखाने आयुष्य घालवतात असं नाही, तर सतत एका भीतीच्या छायेखाली त्यांना वावरावं लागतं. स्वतःचं आयुष्य फार असं मुक्तपणे ते जगू शकणार नाहीत. म्हणून यांनी असं सांगितलं आहे की याच्यापासून पळून जाण्यापेक्षा त्याला तोंड द्या. आता तोंड द्या म्हणजे काय? तुम्ही म्हणाल पैसेच नाहीत तर आम्ही देऊ कुठून? तर अशा वेळेला त्यांनी सांगितलं तुम्ही ज्यांचं देणं लागता, कर्ज ज्यांच्याकडनं घेतलं आहे त्याची एक यादी तयार करा, त्याच्या अमाऊंट्स तयार करा. या प्रत्येक माणसाला भेटा किंवा सगळ्यांना एकत्र बोलवा एका ठिकाणी आणि त्यांना हे सांगा की तुम्ही हे कर्ज प्रामाणिकपणे फेडणार आहात, प्रामाणिकपणे तुम्ही परत देणार आहात. फक्त आत्ता या क्षणी तुम्हाला ते शक्य नाही आहे, परंतु तुम्ही त्याची लिस्ट केलेली आहे आणि त्यांना तुम्ही असं सांगताय की तुम्ही काही काळ धीर धरा, थोडा दिवस तुम्ही धीर धरा. आता गंमत अशी आहे की तो पुढे असं सांगतो की फक्त धीर धरा असं सांगून उपयोगाचं नाही आहे. तर तो असं म्हणतो की each and every month use 20% of your income and divide it among your creditors equally. Feel the burden on your heart and mind ease as the debt reduces.
सुरुवातीला आपण असं म्हटलं की आर्य चाणक्याने 30% सांगितलं, तर ह्यांनी सांगितलं 10% स्वतःसाठी काढायचे आहेत. 20% रक्कम जी आहे ती तुमचं कर्ज चुकवण्यासाठी काढायचे. आता हे कसं चुकवाल, तर या कर्जाचे तुमचे जर का 10 कर्जदार जर का असतील तर याचे 10 समान हिस्से करा तुमच्या 20% उत्पन्नाचे आणि यांना समान प्रमाणामध्ये रिटर्न देत जा. जसं जसं तुम्ही ते परतफेड करत जाल तसं तसं तुमच्या हृदयावरचं आणि मनावरचं ओझं उतरतंय याची स्पष्ट जाणीव तुम्हाला होईल. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांच्याकडनं तुम्ही कर्ज घेतलं, ज्यांचं कर्ज आहे, त्यांना एक आश्वासक मिळेल की दर महिन्याला काही ना काही होईना आपल्याला हे पैसे परत मिळत आहेत. आणि अशाने काय होत जाईल, ज्यांच्या रकमा कमी असतील त्यांचं कर्ज लवकर फिटेल, ते या लिस्टमधनं बाहेर पडतील आणि त्याच्यानंतर जसे जसे लोक कमी होतील तसं तसं हे 20%चा त्यांचा हप्ता जास्त मोठा होत जाईल आणि तुम्ही काही काळामध्येच कर्जमुक्त होऊ शकाल. हा एक अतिशय उत्तम मार्ग त्यांनी सुचवलेला आहे. याचं कारण असं आहे की कुठूनही पळून जाऊन सुद्धा तुम्ही कायद्यापासून वाचू शकणार नाही, तुम्ही भीतीच्या छायेत राहाल. आणि ज्यांनी कर्ज दिलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हीच एक गोष्ट आहे की तुम्ही जर का कोणत्याही प्रकारचं बर्डन आणलं किंवा तुम्ही आत्ताच्या आत्ताच पाहिजे, हेच पाहिजे, किंवा समजा त्याला तुरुंगात नेऊन टाकलं किंवा अशा माणसाला जर का तुम्ही म्हणजे संपूर्ण मारहाण केली, मारून टाकलं, तुरुंगात टाकलं, तर त्यांनी तुमचे पैसे कधी परत मिळणारच नाही, ते गेले कायमचे. आणि या माणसांचं मत असं आहे, या शहाण्या माणसांचं मत असं आहे की नुसतंच समाधान, सुडाचं समाधान मिळण्यापेक्षा पैसे मिळणं हे कधीही चांगलं. त्यामुळे हा जो मार्ग त्यांनी सांगितला आहे, हा मार्ग आजच्या काळात सुद्धा अनेक लोकांना उपयोगी पडेल. आय एम व्हेरी व्हेरी शुअर अबाउट दॅट. हा मार्ग मी अनेक लोकांना सुचवला आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्या प्रकारे त्यांनी ॲक्ट केलं त्याच्यावर आणि ते लोक कर्जमुक्त झाले. लक्षात ठेवा की तुमच्या उत्पन्नाचा प्रचंड मोठा भाग कर्जफेडीसाठी वापरून तुम्ही जगूही नाही शकणार आणि तुम्ही जगलाच नाही तर तुम्ही कर्ज फेडणार कसं. याच्यामध्ये एक नियम तर विसरायचा नाहीच आहे की जरी तुम्ही 20% रक्कम कर्जफेडीसाठी वापरत असला तरी 10% रक्कम जी आहे ही तुम्हाला बाजूला टाकायचीच आहे स्वतःसाठी. त्यामध्ये तुमची हयगय होता कामा नये, ती मस्ट आहे. तुम्ही म्हणाल की ह्याच्यामध्ये नवीन काय होतं, या गोष्टी तर परंपरागत आम्हाला माहिती होत्या. पण परंपरागत जरी आपल्याला माहिती असल्या तरी त्या स्कॅटर्ड होत्या, विखुरलेल्या होत्या, एकत्रितपणे सुसंगतपणे कोणी त्या मांडलेल्या नव्हत्या. इथे त्या सुसंगतपणे मांडलेल्या आहेत. जर का तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फायनान्शियल टेन्शनमध्ये असाल, प्रेशरमध्ये असाल, कर्जामध्ये असाल, तर माझा सल्ला असा आहे की हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघा. शक्य असेल तर रिचेस्ट पर्सन इन बॅबिलॉन हे पुस्तक नक्की विकत घ्या. रिचेस्ट मॅन इन बॅबिलॉन हे पुस्तक नक्की विकत घ्या. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या फायनान्शियल प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडायला 100% मदत करेल. तर मित्रांनो, पेबल्स मराठीला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या पुस्तकाची लिंक दिलेली आहे ॲमेझॉनची. तुम्ही जर का फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये खरोखर असाल तर हे पुस्तक, हा व्हिडिओ तुम्हाला नक्की गाईड करेल. तो पुन्हा पुन्हा बघा. आपल्या क्रिप्टोकरन्सीच्या कोर्सच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्यासुद्धा कोर्स जॉईन करा आणि स्वतःचं एन्हान्समेंट करण्यासाठी काहीतरी करा. आपण क्रिप्टोकरन्सीमधनं पैसे तर कमवतो, पण त्याच्यातून 100% इन्व्हेस्टमेंट कधी क्रिप्टोकरन्सीतच करायची नसते, तर आपल्या इन्व्हेस्टमेंट नेहमी बायफर्गेट करायचे असतात. हा धडा तुम्हाला यातून नक्की मिळाला असेल. अजूनही तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि तुमचे विचार, तुमचे कॉमेंट्स मला वाचायला नक्की आवडतील आणि आपण त्यातून नवीन काहीतरी शिकू शकतो. तर मी तुमच्या कॉमेंटची नक्की वाट बघीन. थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा एकदा भेटूया माझ्या नवीन व्हिडिओ, नवीन विषयासह. हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.